3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। लाडकी बहीण योजनेचा जुलैपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला मिळतील। निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही मुख्यमंत्री मोदी, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी घेत आहेत। कालची तटकरे साहेबांची आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली, ती सदिच्छा भेट होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी NDAच्या सर्व घटक पक्षांची त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली। तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना। त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखीन कोण असेल काय त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाही आहे। आणि आमच्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनाचा निधी असो, इतर काही शासकीय कामकाज असो, हे काही तिन्ही नेते मंडळी म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, एकनाथजी शिंदे साहेब असो किंवा दादा असो, हे त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे। त्याच्यामुळे त्यांना ज्या वेळेला योग्य वाटेल, त्यांना ज्या वेळेला योग्य ज्याच्यावर जबाबदारी द्यायची अशी वाटेल त्यावेळेला ते देतील। दोघांपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी अतिशय आजचा महत्त्वाचा दिवस आहे। होय लाडक्या बहिणी, तुमचा 21व्या हप्त्याबद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट्स आणि त्यानंतर केवायसी बद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे। आज जर बघितलं तर आज 30 एप्रिल आहे आणि 30 एप्रिल म्हणजे आज केवायसी दुरुस्तीचा शेवटचा दिवस आहे। होय लाडक्या बहिणी, जर तुम्ही अजून सुद्धा केवायसीची दुरुस्ती केली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्या, कारण की आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे जर आपण केवायसी केली नाही तर आपल्याला जे आहे ना, हे पुढे काय होऊ शकते की आपण हप्त्यापासून इथे वंचित राहू शकतो। तर आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही केवायसी करून घ्यायची रातच्या 12 वाजेपर्यंत। जर केवायसी केली नाही तर पुढे मुदतवाढ मिळेल की नाही हे काही इथे सांगता येत नाही। त्यामुळे आजच्या आज केवायसी करून घ्या। आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पासून इथे हप्ते भेटलेले नाहीत त्यांना सुद्धा इथे जे हप्ते ना ते भेटण्याची चान्स आहे, फक्त केवायसी करून घ्यायची आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे 21व्या हप्त्याबद्दल। तर आजची 30 एप्रिल आहे। आपल्याला काल वाटलं होतं की 29 एप्रिलला इथे जो GR आहे ना तो निघेल, परंतु कुठल्याही प्रकारे जो GR आहे ना तो काल इथे निघालेला नाही। त्यामुळे आज 30 एप्रिल असल्यामुळे आणि उद्या 1 मे असल्यामुळे म्हणजे उद्या महाराष्ट्र दिन आहे आणि आज जर GR निघाला तर उद्यापासून लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर इथे जे पैसे आहे ना ते इथे जमा होऊ शकतात। त्यामुळे आज GR निघणे ते अपेक्षित आहे, परंतु अजून काही सांगता येत नाही की GR निघेल। परंतु असं वाटते की आज सुद्धा इथे GR निघण्याचे चान्सेस जे आहे ना हे खूपच कमी आहे, कारण की आज 30 एप्रिल केवायसीचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज पूर्ण जी केवायसी आहे ना ती ते होऊ देईल सरकार असं वाटतंय। आणि त्यानंतर जे आहे ना ते 21व्या हप्त्याबद्दल इथे GR काढू शकते सरकार। तुम्हाला यावर काय वाटतंय? जो GR आहे तो लवकरात लवकर निघावा का? कारण की जो हप्ता आहे ना तो ऑलरेडी इथे खूप उशीर झालेला आहे, कारण की मार्चचा सुद्धा हप्ता इथे उशीर झालेला आहे आणि त्याचबरोबर एप्रिलच्या हप्त्याला सुद्धा इथे खूप उशीर झालेला आहे। त्यामुळे सरकारने दोन्ही जे हप्ते ना ते लवकरात लवकर इथे द्यावे असं आपल्याला सुद्धा इथे वाटते। तुम्हाला यावर काय वाटतंय? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।